जय हो शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार शेतकरी मित्रांनो। सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गुड न्यूज, आनंदाची बातमी अखेर आलीच मित्रांनो। कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात होताच कापसाचा बाजार भाव हा वाढताना दिसत आहे मित्रांनो। जाणून घेऊ आपल्या हाताळलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा। कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी छोटीशी पण दिलासादायक बातमी आपणा सर्वांच्या समोर मांडत आहे। महाराष्ट्राला केंद्राकडून 1566 कोटी रुपये मदत, अमित शाह यांची घोषणा। कर्नाटकाला 384 कोटी रुपये, केंद्र सरकारकडून विविध राज्यांना मदत देणे सुरूच मित्रांनो। नवी दिल्ली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2025-26 साठी SDRFच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सरकारना 1950.80 कोटी रुपयाची अग्रिम मदत देण्यास मान्यता दिली आहे। एकूण रकमेपैकी कर्नाटकासाठी 384.40 कोटी रुपये व महाराष्ट्रासाठी 1566.40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। यामुळे यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या तात्काळ मदत मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे मित्रांनो। ही अग्रिम मदत आहे। केंद्र सरकारने आज दिलेल्या मदतीचा दुसरा हप्ता ही अग्रिम मदत आहे। त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो। अंतिम मदत मिळण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे आणि ही कार्यवाही पूर्ण होताच केंद्र सरकार मदत देणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत, यावर्षी केंद्र सरकारने SDRF अंतर्गत 27 राज्यांना 13,603.20 कोटी रुपये जवळपास दिलेले आहे। आता वळूया आनंदाच्या बातमीकडे मित्रांनो। कापसाला मुहूर्ताचा 9,311 रुपये भाव, पहिल्याच दिवशी आली 22वाने। अकोट बाजार समितीत 700 क्विंटलची खरेदी। गुड न्यूज आहे मित्रांनो। अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासगी कापूस खरेदीचा मुहूर्त 18 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आणि यावेळी या बाजार समितीमध्ये कापूस आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैलगाडीसह सजवलेल्या बैलजोडीवर पूजन करून शेतकऱ्यांचा या ठिकाणी सत्कार सुद्धा केला आणि मुहूर्तावर कापूस आणणारे शेतकरी या ठिकाणी गरीबाग बाळकृष्ण बोंद्रे, राहणार शिवपूर बोर्डी यांचा बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मुहूर्तावर गजानन कॉटेक्स जिनिंगतर्फे निलेश पालीवाल यांनी या ठिकाणी लिलावात बोली लावून मुहूर्ताच्या कापसाला 9,311 रुपये 25 पैसे भाव दिला। बाजार समितीचे त्याचबरोबर उपबाजार चोट्टा बाजार येथे दुपारी 2 वाजता कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। सदर म्हणजे मुहूर्तावर कापूस आणणारे शेतकरी ज्ञानेश्वर उत्तमराव पिंपळे, राहणार कुटासा यांच्या कापसाला 9,500 रुपयाचा भाव मिळाला। यावेळी भरपूर शेतकरी सुद्धा उपस्थित होते, तर काही ठिकाणी कापसाला 10,000 रुपये सुद्धा मुहूर्तावर भाव मिळालेला आहे। पावती सुद्धा तुम्ही बघू शकता, आपल्या समोर मांडलेला आहे की अकोटाकोल्याचीच पावती आहे। 7,500 रुपयाची एक पावती आपल्या स्क्रीनवर आहे। पुढची एक पावती शेतकऱ्याच्या नावासहित आहे, यांना सुद्धा 8,751चा भाव मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती तुम्हाला दाखवतो की शेतकऱ्याचं नाव पण आहे, 9,311 रुपयाचा भाव यांना मिळालेला आहे। त्यानंतर बघा तुम्ही शेतकऱ्याची पावती अजून एक, ज्ञानेश्वर उत्तमराव पिंपळे कुटासा यांना 9,500चा भाव आहे। दररोजच्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा।